गुड मॉर्निंग फ्रॉम हानले, लद्दाख. गुड मॉर्निंग फ्रॉम हानले. आज आहे लडाख ट्रिपचा दिवस 4था. काल आम्ही लेहवरून प्रवास करून हानलेला आलो आणि इथे द स्काय अबोर्ड ह्या रिसॉर्टला आम्ही राहिलो. कालचा प्रवास खूपच सुंदर होता. या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकता. आज सकाळचं वातावरण ढगाळ आहे आणि इथे रात्री खूप थंडी होती. रात्रीचं टेम्परेचर तर जवळजवळ -13 गेलं होतं. गुड मॉर्निंग फ्रॉम हानले, लद्दाख. हानलेमध्ये सकाळी आत्ता 8:30 वाजलेत आणि सध्या टेम्परेचर आहे -3 डिग्रीज. भयंकर थंडी आहे. रात्री यापेक्षा कमी टेम्परेचर झालं होतं. अजून सूर्य तसा बाहेर एवढा आला नाही आहे, त्यामुळे अजूनही थंडी तेवढीच आहे. या पलीकडे माझ्या मागचे जे बर्फाचे डोंगर आहेत त्याच्या पलीकडच्या बाजूला चायनीज बॉर्डर येते. सो मोर ऑर लेस लास्ट विलेज नियर द इंडियन अँड तिबेटन किंवा चायनीज बॉर्डर म्हणू शकता. खूप सुंदर जागा आहे आणि 4,500 मीटर अप्रॉक्सिमेटली अल्टिट्यूडवर असल्यामुळे वन ऑफ द बेस्ट प्लेसेस फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स असंही हानलेला म्हटलं जातं. इनफॅक्ट इथे एक खूप सुंदर टेलिस्कोप पण आहे. सो अशा सुंदर ठिकाणी आम्ही आलो आहे. लेहमधनं ड्राईव्ह खूप सिनिक होता, खूप सिनिक ड्राईव्ह होता आणि तो एन्जॉय करत करत आम्ही इथे पोहोचलो काल संध्याकाळी. आता साधारण तासाभरात परत निघण्याचा प्लॅन आहे लेहसाठी. सो ही जागा जर तुम्हाला कधी आलात लद्दाखला, या ठिकाणी नक्की येण्याचा प्रयत्न करा. लद्दाखला येणाऱ्यांपैकी खूप कमी प्रमाणात लोक हानलेकडे येतात. तसं आम्ही आत्ता हानलेमध्ये पण नाही आहोत. हानलेच्याही पुढे आम्ही पुंगुक नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये आहोत आणि इथे एक रेझॉर्ट आहे द स्काय अबोर्ड. त्या रेझॉर्टमध्ये आम्ही थांबलो आहे. रेझॉर्ट पण खूप सुंदर आहे. सो तुम्ही नक्की या जेव्हा पण तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असाल. आता आम्ही हानलेवरून लेहला जाण्यासाठी निघालो आहे आणि आता जर थोडा टाईम असेल तर आम्ही इथे जी ऑब्झर्वेटरी आहे हानलेची ती बघायला जाणार आहोत. इथे जे उजव्या बाजूला पूर्ण हा जो एरिया आहे याला चांगथांग वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणतात. तर इथे टिबेटियन वाईल्ड ॲस किंवा कियांग जो आपण काल पण बघितला होता तो प्राणी किंवा बरेच वाईल्ड लाईफ आहे इथे. त्यापैकी सगळ्यात एल्युसिव्ह वाईल्ड लाईफमध्ये पल्लास कॅट म्हणून आहे, ती पण इथे दिसते. पण स्पॉटिंग करण्याची चान्सेस खूप कमी आहे. त्यासाठी कदाचित अजून वरती डोंगरात जायला लागेल. हानलेच्या ऑब्झर्वेटरीवर पोहोचलो आहे. ऑब्झर्वेटरीवर कधी ओपन असते, बंद असते, दोन्ही गोष्टी आहेत. आम्ही इथनंच बघतो आहे आणि मस्त स्पॉट आहे, उंचावर आहे आणि खूप सुंदर पण आहे जागा. बाजूचा व्ह्यू हा खूपच भारी आहे. ही ऑब्झर्वेटरी जगातल्या हायेस्ट ऑपरेशनल ऑब्झर्वेटरीपैकी एक आहे. खालून पाहिलं ना तर ही ऑब्झर्वेटरी अशी जास्त उंच आहे असं वाटत नाही, पण हा रस्ता बराचसा लांब आहे, असा फिरून जातो तो.
आता रस्त्यावरूनच जाताना इथे हानले मॉनेस्ट्री दिसत आहे. 17व्या शतकात हिचं बांधकाम करण्यात आलं. बऱ्यापैकी जुनी मॉनेस्ट्री आहे ही. काल आम्ही ह्या रस्त्याने जेव्हा लेहवरून हांडलेला येत होतो तेव्हा खूप छान वेदर होतं. बऱ्यापैकी क्लिअर स्काय होतं आणि छान ऊन पडलं होतं. तर इथे खूपच छान दिसत होतं सगळं. पण आता जरा ढग आलेत त्यामुळे इथे डल वाटत आहे. हानलेला बरेचसे लोक ना स्काय फोटोग्राफीसाठी येतात आणि असे जर ढग आले ना तर खूप निराशा होते. आता आम्हाला इथे जाताना पुन्हा रडी शल्लक दिसले आहेत. आज जोडीने आहेत ते. So one of the rarest sightings in Ladakh, the state bird of Ladakh, black-necked crane, हा मला समोर दिसला आहे. खूप दुर्मिळ आहे याचं सायटिंग असं म्हणतात. आमचा ड्रायव्हरही ते सांगत होता. पण रस्त्याने जाता जाता नजर बाहेर पडली आणि हा तोच आहे हे नक्की वाटलं. गाडी साईडला घेतली आणि बघितलं थांबून तर येस, इट इज ब्लॅक नेक्ड क्रेन. सुपर्ब. जर लोमामध्ये तुम्ही लेहवरनं येत असाल तर लोमा चेकपोस्टच्या आधी आणि हांडलेवरनं रिटर्न जात असाल तर लोमा चेकपोस्टच्या नंतर थोडं पुढं आले की ही सिंधूचं पात्र आहे. यामध्ये हा सापडतो आहे. लडाख हे बऱ्याच गोष्टींसाठी फेमस आहे आणि वन ऑफ द हायेस्ट म्हटलं तर जसं की हायेस्ट मोटरेबल रोड वगैरे जगातले हे सगळे इथेच आहेत. आणि ही एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या मागे आहे हा बोर्ड. सो बोर्ड आहे हायेस्ट पेट्रोल पंप इन द वर्ल्ड. सो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि चालू पेट्रोल पंप आहे तेही विशेष आहे. उगाच बोर्ड लावला आहे म्हणून नाही आहे. आणि पेट्रोलचा भाव आहे इथे 103 रुपये 80 पैसे. एवढ्या हाईटला पेट्रोल मिळतं आहे हीच मोठी गोष्ट आहे. सो वर्किंग कंडिशनमधला हा पेट्रोल पंप न्योमामध्ये आहे. लडाखमध्ये हानलेचा रोड वन ऑफ द मोस्ट सिनिक रोड्स कन्सिडर होतो. त्यात पण टेरेन वेगवेगळं आहे. तर स्पेसिफिकली लोमानंतर जो रस्ता आहे तो खूप सुंदर बनतो. म्हणजे लांब डोंगर आहेत, मोकळं मध्ये एकदम, आणि तुमचा एकटा रस्ता चालला आहे, आजूबाजूला काहीच नाही आहे लांब लांबपर्यंत असं आहे. नंतर लोमामध्ये सिंधू सोबत आपला प्रवास चालू होतो आणि हा पूर्ण प्रवास लेहपर्यंत आहे. सो लोमामध्ये सिंधू येते वरतून म्हणजे देमचोक वगैरे तिकडनं. मग तिबेटमधनं तिचा उगम होतो आणि उगम म्हणजे काय खूप जास्त नाही, थोडाफार भागात तिचा तिथे उगम आहे. आणि मग नंतर ते सगळे प्रवाह एकत्र होत ती नदी बनून पुढे येते आणि नदी बनून पुढं येत जाते आणि सिंधू म्हणून इथे पात्र तिचं मोठं होत जातं आणि प्रवाह पण वाढत जातो. कारण या पूर्ण प्रवासात छोट्या छोट्या नद्या पण, उपनद्या ज्या आपण म्हणतो, त्या पण तिला मिळत जातात. तर हा पूर्ण प्रवास सिंधूच्या बाजूने आणि टेरेन पण आता बदलत जाईल. आता डोंगर जे आहेत ते डोंगर थोडे लांब आहेत. जसं पुढं जाणार आपण तसे ते डोंगर इतके जवळ असतात आणि त्या डोंगरांच्या मधनं ती सिंधू जाते आहे आणि त्याच्या शेजारून आपला रस्ता आहे. सो टेरेन चेंज होत आहे आणि फील चेंज होतं, वाईब चेंज होतं. आता आपण एलिव्हेशनला खूप जास्त आहोत. म्हणजे साधारण लेहचं बघितलं तर 3500 मीटर आहे आणि हानले बघितलं 4500 मीटर आहे. सो 1000 मीटरचा एलिव्हेशनचा डिफरन्स आहे. तर रस्त्याने तसा विशेष जाणवत नाही, पण ओव्हरऑल आपण त्या पूर्ण अंतर जे कवर करतो त्यात तो 1000 मीटरचा फरक नक्कीच पडतो. तर असा हा रस्ता आहे. रस्त्याच्या पलीकडे जे दिसतं एकदम, मला माहीत नाही किती क्लिअर दिसत असेल, पण JCB आहे. एक JCBचं काम चालू आहे.
आणि जरी हा भाग एवढा दुर्गम असला ना तरी मला अपेक्षा नक्कीच आहे एखाद दोन लोक तर नक्कीच आपल्याला भेटतील तिथे. कारण नो ग्रेटर जॉय दॅन वॉचिंग द JCB वर्क. आता आम्हाला इथे हिमालयन ब्लू शिप दिसल्या आहेत. पाणी पिण्यासाठी आल्यात त्या. एक 3-4 आहेत. वरून डोंगरावरून खाली इथे नदीत, सिंधू नदीत पाणी पिण्यासाठी आल्या. आणि त्यांचा रंग असा आहे की ती इथल्या डोंगराची जी माती आहे त्यात ते कळून पण येत नाही आहे का. पण आमचं नशीब इतकं चांगलं आहे, आम्ही गाडीतून चाललोय रस्त्याने, पण अजिंक्यला त्या स्पॉट झाल्या. आणि असेच आम्हाला इथले भरपूर वाईल्ड ॲनिमल दिसले या 3-4 दिवसाच्या ट्रिपमध्ये. आता आम्ही इथे इंडस कॅफेमध्ये लंचसाठी थांबलो आहे आणि या कॅफेमधून सिंधू नदीचं असं हे सुंदर दृश्य दिसत आहे. अगदी नदीकिनारी हे कॅफे आहे आणि इथून हा असा खाताना सुंदर व्ह्यू दिसत आहे. इथे आम्ही आत्ता राजमा राईस आणि मॅगी घेतली आहे. त्यात राजमा राईसची टेस्ट खूपच छान आहे. या आमच्या 4 दिवसाच्या लडाख ट्रिपमधली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आम्ही इथे ही जी 3 दिवस लॉंग रोड ट्रिप केल्या त्या तिन्ही दिवशी आम्हाला इथे वाईल्ड ॲनिमल आणि बर्ड बघायला मिळाले आणि ते असे सहज रस्त्यावरून आम्ही ट्रॅव्हल करताना आम्हाला दिसले आणि हा सगळ्यात छान अनुभव होता आमचा. इथे पुढे नारोपा स्तूपा आहे आणि इथेच त्यांचा फेमस फेस्टिवल नारोपा फेस्टिवल आहे जो 12 वर्षातून एकदा होतो. तो या जागी होतो. आता आम्ही इथून पुढेच हेमिस मॉनेस्ट्रीकडे चाललो आहे. हानलेवरनं येताना आम्ही हेमिस मोनॅस्ट्रीकडनं वळालो आणि हेमिस मोनॅस्ट्रीला आलो आहे. माझ्या मागे आहे हेमिस मोनॅस्ट्री, हेमिस गोंपा पण ज्याला म्हणतात. हेमिस मोनॅस्ट्री वन ऑफ द ओल्डेस्ट मोनॅस्ट्रीज, द रिचेस्ट मोनॅस्ट्री इन लद्दाख असंही म्हटलं जातं आणि सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्शियल मोनॅस्ट्री म्हणून हेमिस मोनॅस्ट्रीची ओळख पण आहे. या मोनॅस्ट्रीची स्थापना सेंगे नामग्याल म्हणून जे राजे होते लद्दाखचे, ज्यांना लायन किंग पण म्हटलं जातं, त्यांनी स्थापना केली होती. आणि या मोनॅस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त डोनेशन्स आणि खूप जास्त कल्चरल, स्पिरिच्युअल आणि इकॉनॉमिकल इन्फ्लुएन्स ऑन द लद्दाखी टेरिटरी असं आपण म्हणूया या मोनॅस्ट्रीचा राहिलेला आहे. आणि खूप सुंदर मोनॅस्ट्री आहे. इथे 12 वर्षातून एकदा एक फेस्टिवल पण होतो. तुम्ही कदाचित ऐकलं असेल, हेमिस फेस्टिवल इथे दरवर्षी होत असतं. तसेच इथे खूप जास्त महत्त्वाचं एक 5 दिवसाचं, 12 वर्षातून एकदा 5 दिवसाचं खूप मोठा फेस्टिवल असतो. त्याला नारूपा फेस्टिवल म्हणूनही ओळखलं जातं. ते देखील या ठिकाणीच होतं. सो अशी ही हेमिस मोनॅस्ट्री खूप स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे. खालून येताना अगदी वरपर्यंत आल्याशिवाय आपल्याला दिसत पण नाही की मोनॅस्ट्री एक्झॅक्टली कुठे आहे.
सो अशी हेमिस मोनॅस्ट्री आहे. वाईल्ड लाईफ ऑफ लद्दाखमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा प्राणी म्हणजे स्नो लेपर्ड. द इल्युझिव्ह स्नो लेपर्ड अशी ज्याची ओळख आहे. अगदी खूप लोक वर्षातनं खूप लोक वाईल्ड लाईफ लवर्स येऊन मुक्काम करतात आणि वाईल्ड लाईफ स्पॉटिंगमध्ये बरेच ठिकाणी बऱ्याच वेळ थांबून कुठेतरी स्नो लेपर्ड दिसेल का हे बघतात. स्नो लेपर्ड जास्तीत जास्त जो दिसतो तो या हेमिस नॅशनल पार्कमध्ये. हेमिस नॅशनल पार्क या मोनॅस्ट्रीच्या मागच्या भागापासून चालू होते आणि हा पुढचा पूर्ण परिसर ऑलमोस्ट बराच असंही लोक म्हणतात की अप टू शाम व्हॅलीपर्यंतचा परिसर हा हेमिस नॅशनल पार्कमध्ये येतो. या ठिकाणी स्नो लेपर्डचे स्पॉटिंग करण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत. आता आम्ही लेहला जायला निघालो आहे आणि आज आमचा लास्ट दिवस आहे लद्दाखमधला. आज आम्ही त्याच बोधी ट्री हॉटेललाच राहणार आहे आणि उद्या सकाळी आमची मुंबईची फ्लाईट आहे. हेमिस मॉनेस्ट्रीहून लेहला जाण्याच्या रोडवर इथे राईट साईडला स्तकणा मॉनेस्ट्री दिसते. काय सुंदर बॅकड्रॉप आहे या मॉनेस्ट्रीचा. ही जी पुढे दिसत आहे आता ही थिक्से मॉनेस्ट्री आहे. काल आपण हानलेला जाताना अगदी जवळून बघितली ही. आता ही जी हेमिस मॉनेस्ट्रीवरून जात आहे हा जो रोड लेहला, इथून पण ही खूप सुंदर दिसते. एक वेगळा व्ह्यू दिसतो ह्या मॉनेस्ट्रीचा इथून. आज आपण लद्दाखच्या जवळजवळ 4 मॉनेस्ट्री बघितल्या. हानलेवरून निघाल्यापासून हानले मॉनेस्ट्री, त्यानंतर आता ही हेमिस मॉनेस्ट्री, स्ताकना मॉनेस्ट्री आणि थिक्से मॉनेस्ट्री लांबून बघितल्या. पण ह्या एका दिवसात ह्या रूटवर 4 मॉनेस्ट्री बघता येतात. आमची ही 4 दिवसाची जी लडाख ट्रिप आहे ती आज पूर्ण झाली. या आधीच्या 3ही दिवसांचे व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत, ते नक्की बघाल. आणि हा आजचा व्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला ही पूर्ण लडाख सिरीज आवडली असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.